मुंबईतील जागा वाटपावरून रामदास आठवले नाराज झाल्याची चर्चा आहे। युतीसोबत खंबीरपणे उभे राहिलो, मात्र जागा वाटपावेळी विश्वासघात झालाय, दिलेल्या वेळेचंही पालन करण्यात आलेलं नाहीये अशी खंत आठवलेंनी व्यक्त केली आहे। कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली आहे। कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे आठवलेंनी सांगितलंय। भाजप आरपीआय जागा वाटपावरून सुरू असलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। भाजपच्या कोट्यातून आरपीआयला देण्यात आलेल्या जागांचं वाटप लवकर पूर्ण करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे। जागा वाटपाबाबत आठवलेंनी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपकडून आता त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे। आता कल्याण डोंबिवली मनपामधून महत्त्वाची माहिती आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपनं निवडणुकीआधीच विजयाचं खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 26 क मधून भाजपच्या उमेदवार आसावरी केदार नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे। रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत। रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे। प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता। कुठलाही अतिरिक्त अर्ज न आल्यामुळे रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे। खरं तर मला मगाशीच मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की आज आपला बिनविरोध विजय झालेला आहे। खरं तर हा विजय जो आहे हा ईश्वरीय विजय आहे, म्हणजे हिंदुत्वाचा विजय आहे। आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब किंवा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, नानाजी सूर्यवंशी आणि माझे मिस्टर राजनजी चौधरी यांना सगळ्यांनाच हा विजय जो आहे आणि माझे मतदाता या सगळ्यांनाच हा विजय मी समर्पित करते, कारण ह्या सगळ्यांमुळेच आजचा हा विजय जो आहे तो शक्य झालेला आहे। नागपुरात शिंदेचे शिवसैनिक आक्रमक झालेत। अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे उमेदवारीसाठीचे फॉर्म जाळून पक्षाच्या नेत्यांचा निषेध केलाय। नागपूरच्या शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांचा उद्रेक पाहायला मिळाला। काहींनी मंत्री आशिष जयस्वाल यांनी उमेदवारी विकल्याचा आरोप केलाय। भाजप शिंदे सेना युतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला फक्त 8 जागा आल्यानंतर हा वाद उफाळून आलाय। भाजप सेना जागा वाटपाचा वाद पेटला असून पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांची बाजू युती करताना उचलून धरली नाही असा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने 143 उमेदवार दिले असून त्यापैकी 11 उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चामधून देण्यात आले। त्यामुळे अगदी ग्रासरूट लेव्हलवरही भाजपने तरुणाईला प्राधान्य देणे सुरू केले आहे। असंच भाजपने नागपूरमधली उमेदवारांची यादी आणि खास करून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या प्राधान्यामुळे दिसून येत आहे। नागपुरात उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या योगेश गोंदाडे यांच्यावर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कठीण प्रसंग आलाय। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच योगेश गोंदाडेंच्या आईचे निधन झालं। उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी धावपळ सुरू असलेल्या योगेश गोंदाडेंनी आईच्या मृत्यूमुळे उमेदवारीची आशाही सोडून दिली होती। मात्र अशा अडचणीच्या प्रसंगी शिवसेनेनं आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्याची आठवण ठेवली आणि योगेश यांच्या आईचे अंत्यसंस्कार सुरू असताना अगदी स्मशानभूमीत जाऊन आपल्या या एकनिष्ठ कार्यकर्त्याला एपी फॉर्म दिलाय। त्यानंतर योगेश गोंदाडे यांनी आईच्या अंत्यसंस्काराचं कर्तव्य पार पडलं आणि 3 वाजता काही मिनिटं शिल्लक असताना महापालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मला माझ्या पक्षश्रेष्ठी किरणजी पांडव तुमाने साहेब हे सगळे माझ्या सोबती लावते आणि त्यांनी मला वेळेवर मुखाग्नी देताना माझ्याकडे एबी फॉर्म पाठवला आणि त्यांचा आशीर्वाद आहे, मला आईचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळे मला हे सगळं आज शक्य झालं की मी या ठिकाणी येऊन पोहोचलो। आणि जनतेच्या बाबतीत मला असं वाटतं की जनतेच्या प्रति जी सहानुभूती आहे, मला तळमळ आहे, त्यांचं काम करावं, त्यांच्याबद्दल त्यांच्या जे काही सेवा करता येईल ते करावं असं जे मनामध्ये तळमळ आहे ते आज मला परत करता येईल। याच्यापूर्वी 2दा झालं, मी 2दा नगरसेवक होतो, पण आता हे तिसऱ्यांदा मला या ठिकाणी नगरसेवक एक संधी मिळाली आहे, त्याचा मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। मालेगावमध्ये पत्नीला शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून पती आणि मुलानं ठिय्या आंदोलन केले। भडांगे कुटुंबानं मालेगावच्या गांधी पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांचं आंदोलन करत न्याय द्या अशी मागणी केली आहे। पक्षनिष्ठा बाजूला ठेवून पक्षाला महत्त्व दिल्याचा आरोप भडांगे यांनी केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।